मुंबईतल्या फुटपाथची अवस्था किती भयंकर आहे याचा दाहक अनुभव महापालिका आयुक्त अजय मेहता यांनीच घेतला। नाले सफाई आणि रस्त्यांच्या कामातले घोटाळे धाडसानं खोदून काढणारे आयुक्त फुटपाथबाबत एवढे हतबल का? पाहूया हा रिपोर्ट। I have old parents who stay with me. My father is about 92 and mother is 88. I dare not take them for a walk on the footpath. It's scary. And I keep telling my ward officer, please take your parents for a walk on the footpath. And then come and tell me if your footpath is correct. होय आयुक्त साहेब, तुमच्या या मताशी आम्ही 100% सहमत आहोत। आम्हा सामान्य लोकांना वाटायचं की फुटपाथची समस्या फक्त आम्हाला जाणवती, पण तुम्ही देखील आमच्या एवढेच हातबल आहात। याचं समाधान मानायचं की खंत? दक्षिण मुंबईतल्या पेडर रोडच्या फुटपाथांची ही अवस्था आहे, मग उपनगरातल्या फुटपाथांचे काय हाल होत असतील याचा विचारच करवत नाही हो। भांडूप येथील LBS रोडला लागून असलेला हा फुटपाथ आहे आणि मी जो उभा आहे तो फुटपाथच आहे। आश्चर्य वाटेल तुम्हाला, परंतु हा फुटपाथवरचा हा खड्डा जो आहे तो खड्ड्यामध्ये मी उभा आहे। या ठिकाणी ही दुरावस्था जी आहे ती फुटपाथची दिसून येते। या टेलिफोनच्या लाईन वगैरे टाकण्यात आलेल्या आहेत, परंतु त्यानंतर जी दुरुस्ती करणं आवश्यक आहे ती कुठल्याही प्रकारे केली गेलेली दिसत नाही। या ठिकाणी रात्रीच्या वेळेस जर फुटपाथवरून चालत एखादा जर माणूस आला तर तो नक्कीच या 2 फुटांच्या खड्ड्यामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही। मुंबई उपनगरातील बोरिवली स्थानकातील पूर्वेकडील हा कस्तुरबा रोड आहे। कस्तुरबा रोडच्या दोन्ही बाजूला फुटपाथ व फेरीवाल्यांचे धंदे लागलेले आहे। त्याचबरोबर जी दुकानं आहेत त्या दुकानदारांनी आपले ॲडव्हर्टायझिंगचे बोर्ड देखील ह्या फुटपाथवर ठेवले, त्यामुळे फुटपाथवरून नागरिकांना चालणे देखील कठीण होत आहे। पाहिलं, फेरीवाल्यांनी आणि दुकानदारांनी फुटपाथ कसे गिळंकृत केलेत। फुटपाथवर 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्क करणारे महाभागही कमी नाहीत। त्यामुळेच की काय, फुटपाथ हे चालण्यासाठी असतात हेच मुंबईकर विसरून गेलेत। या फुटपाथवर चालायला सगळं ट्रॅफिकचा जाम असतो आणि या फुटपाथवर मोठे मोठे खड्डे आहेत, तर पावसाळ्यामध्ये तर ते खड्डे नाही दिसले तर त्या खड्ड्यात जलसमाधी मिळायची शक्यता आहे फुटपाथवरून चालणाऱ्या लोकांना। या एरियामध्ये पूर्ण फुटपाथला कोण फेरीवाल्यांनी कब्जा केलेला आहे, काहीतरी रिकामी जागा आहे तिथे गाड्या पार्क करतात। त्याच्यावरती आपण बोलायला गेले तर माणसं काहीतरी बोलतात की तुम्ही रोडवर कसा चालताय। मुंबई महापालिकेतले विरोधी पक्षाचे नेतेही याबाबत बोंबा मारून मारून थकलेत। माननीय आयुक्त ज्या विभागात राहतात ते A+ एरिया आहे। जर तिकडचा A+ एरियामध्ये म्हणजे मलबार हिल सारख्या विभागामध्ये जर फुटपाथची ही हालत असेल तर आमच्यासारखा जे सबबमध्ये राहणारे आहेत त्यांच्या फुटपाथची हालत काय असणार। त्याप्रमाणे मुंबईची दयनीय परिस्थिती आहे। ह्याच्याबाबत स्वतः आयुक्तांनीच विचार करावा आणि सत्ताधारी BJP शिवसेनेने विचार करावा। आयुक्त अजय मेहता हे स्थानिक वॉर्ड ऑफिसरला सांगून पेडर रोडवरचे फुटपाथ तत्काळ मोकळे करून घेऊ शकतात, पण आयुक्त साहेब, सामान्य मुंबईकरांनी काय करायचं? तुम्हीच हात टेकलेत तर त्यांनी कुणाच्या तोंडाकडे पाहायचं? बरं झालं आयुक्त साहेब तुम्हीच बोललात ते, नाहीतर आम्ही कितीतरी बातम्या दाखवूनही आणि सामान्य लोकांनी आवाज उठवूनही या प्रश्नाची दखल तुमच्या प्रशासनानं घेतलीच नसती। तुम्हाला याचं गांभीर्य तरी कळालं आहे। त्यामुळं मुंबईतील फुटपाथ हे केवळ चालण्यासाठीच आणि तेही चांगल्या स्थितीत ठेवाल एवढीच अपेक्षा। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।